नमस्कार सगळ्यांना, अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर। कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा। तर काल होतं दीपपूजन। दीपपूजन आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय सुंदर आणि पवित्र मानला जातो। तर मी घरी केलेले दीपपूजन आणि अमावास्येचे केलेल्या सेवा हेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि देवपूजेसाठी मी काहीतरी खास मागवलेलं आहे, ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आणि संध्याकाळची सेवा देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा। तर सगळ्यात पहिली सुरुवात मी घराच्या स्वच्छतेने केली। घर सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर फरशी पुसायला घेतली। तर फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मोठं मीठ आणि गोमूत्र घालून फरशी पुसून घेतली। तर दीपपूजन होतं, तर म्हटलं दिवे तर आपल्याला चमकवायलाच लागणार। तर दिवे घेतले आणि दिवे स्वच्छ केले। तर भरपूर दिवे आहेत माझ्याकडे, छोटे वगैरे, पण ते सगळेच काही पूजेसाठी घेतले नाही मी, कारण की खूप मोठी पूजा मांडणी होईल। जेवढे मी रोज वापरते, म्हणजे सारखे पूजेमध्ये जे वापरते तेवढेच दिवे मी स्वच्छ करण्यासाठी घेतले। आता ह्या ज्या समय आहेत, ह्या प्रत्येक मोठ्या पूजेमध्ये आपण ह्या समया लावतोच, म्हणजे जसे की सत्यनारायण पूजा, गणपती बाप्पांची स्थापना केल्यावर, घरामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारमध्ये, अशा मोठ्या पूजेमध्ये आपण समय आपण लावतो। तर जेवढे दिवे मी पूजेसाठी जास्तीत जास्त वापरते तेच दिवे मी पूजेसाठी ठेवले। मातीचा एक दिवा आहे माझ्याकडे। मातीचा दिवा पारायणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तेवतो, कारण की त्यामध्ये तेल भरपूर प्रमाणात आपण घालू शकतो। त्याचबरोबर जसं पाहिजे तसं वात आपण पुढे मागे ओढू शकतो। फक्त फॅन वगैरे हवा लागली तर तो दिवा विझतो। त्यासाठी मी काय करत होते, एक तांब्याची प्लेट होती माझ्याकडे, जी आपण पूजेमध्ये वगैरे वापरतो, तर तशी प्लेट होती। तर मी ॲडजस्ट करून ती त्या दिव्याच्या वरती लावत होते। दिव्याच्या खाली थोडं काहीतरी उंच असं मी ठेवणार आणि त्यावरती प्लेट ठेवणार, म्हणजे दिवा पण विझणार नाही आणि त्या दिव्याला हवाही लागणार नाही। तर अशा पद्धतीने तो दिवा अखंड 8 दिवस तेवत राहिला होता। तर पारायणासाठी मातीचा दिवा देखील खूप बेस्ट आहे। तर अमावास्येच्या दिवशी मी पितरांची देखील सेवा करते। तुम्हीही पितरांची सेवा करत चला। पितरांच्या सेवेमध्ये खूप चांगले अनुभव आपल्याला आपल्या घरामध्ये दिसतात। खूप चांगला फरक पडतो घरामध्ये शांतता मिळते। त्याचबरोबर ज्या काही भांडण खटखटी आहेत त्या थांबतात। घरामध्ये एक समाधान वाटतं। खूप चांगल्या लहरी घरामध्ये आपल्या निर्माण होतात अमावास्येच्या सेवेमुळे। तर अमावास्येच्या सेवा काय करायची आपल्याला, पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र हे आपल्याला वाचायचं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये। तर ते आहेत, ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही त्यांनी गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल आणि मोबाईलवर तुम्ही त्याचं वाचन करू शकता। त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य हा आपल्या पितरांना ठेवायचा। दही भात आणि पाणी, त्यांना प्रार्थना करायची, दक्षिणमुखी तोंड करून उभं राहायचं, त्यांना प्रार्थना करायची आणि तो नैवेद्य आपल्या घराच्या छतावर ठेवून यायचा। तर अशा पद्धतीने ही पितरांची सेवा आपल्या जीवनामध्ये, ही 5 ते 10 मिनिटाची सेवा आपल्या जीवनामध्ये खूप बदल करून जाते। आपल्यावरती जर पितरांचा आशीर्वाद नसेल तर आपली कोणतीच कामे होत नाहीत। त्यामुळे पितरांची सर्वात आधी आपण सेवा केली पाहिजे घरामध्ये। खूप दिवसांपासून माझी एक इच्छा होती की माझ्याही देवघरामध्ये ही वस्तू असावी। आपली एक बकेट लिस्ट असते ना, तर तशीच बकेट लिस्टमध्ये ही एक माझी इच्छा होती, ही एक वस्तू होती। तर ती आज घरी आली होती। तर ती वस्तू आहे हा पितळेचा हळदी कुंकवाचा करंट। तर हा इतका छान आहे ना आणि मला इतका आवडला, खूप म्हणजे खूप छान आहे। वजनालाही जड आहे आणि याची जी मोराची डिझाईन आहे ना, ती तर अप्रतिम आहे, खूप छान आहे। आता कितीतरी वेळा मिशोवरनं जर काही आपण मागवलं ना, तर जास्तीत जास्त वस्तू खराबच येतात। पण आपण जर रिव्ह्यू बघून जर त्या वस्तू खरेदी केल्या, रिव्ह्यू जर चांगले असतील तर आपण त्या वस्तू खरेदी कराव्या। तर या हळदी कुंकवाच्या करंटला खूपच रिव्ह्यू चांगले होते, तर म्हटलं आपण हे मागवायचं, पण तो योगच येत नव्हता आणि बरोबर श्रावणाच्या दिवशी हे आलं। तर खूप म्हणजे खूप चांगलं आहे, खूप मस्त आहे। तुम्हालाही घ्यायचं असेल तर तुम्ही मिशोवर हे ऑनलाईन मागवू शकता। 400 रुपये याची प्राईज आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर 389 अशी काहीतरी याची प्राईज आहे। पण एक्स्ट्रा त्यांचे चार्जेस वगैरे 30 रुपये काहीतरी वरती त्यांनी घेतात। असे धरून मला हे 418 रुपयेमध्ये हा करंडा मिळालेला आहे।
तर खूप खूप चांगलं आहे. ज्यांना घ्यायचं आहे आपल्या देवघरासाठी, आता श्रावणमध्ये गणपती बाप्पा आगमनासाठी आपले बरेच पूजा वगैरे असतात, मंगळागौर वगैरे असते, तर आपल्याला अशा वस्तू लागतातच सारख्या, हळदी कुंकू सुवासिनीसाठी वगैरे. तर आपल्या देवघराची शोभा वाढवणारं असं हे हळदी कुंकूचं करंड आहे. तर खूप छान आहे. यामध्ये मी हळदी कुंकू आणि त्याचबरोबर अष्टगंध देखील भरून ठेवलेलं आहे. तुम्हाला हे खरेदी करायचं असेल तर तुम्ही खरेदी करू शकता. खूप चांगली वस्तू आहे. एखाद्याला तुम्ही भेट वगैरे देणार असाल तर भेट देखील देऊ शकता. एवढी छान वस्तू ही आलेली आहे. एवढा छान हा करंड आहे. तर देवपूजेच्याही अगोदर मला उंबरठ्याची पूजा करायची होती, त्यामुळे सगळ्यात आधी उंबरठ्याची पूजा केली. उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं. त्यामध्ये हळद, गोमूत्र, थोडीशी चंदन पावडर आणि गुलाबजल. आता उंबरठ्याचं लेपन तयार करण्यासाठी आपल्याला हळद, गोमूत्र, चंदन पावडर आणि गुलाबजल. जर तुमच्याकडे चंदन पावडर, गुलाबजल नसेल तर नका घालू, काही हरकत नाही. फक्त गोमूत्र आणि हळद आणि साधं पाणी घालून देखील आपण उंबरठ्याचं लेपन करू शकतो. उंबरठ्याला लेपन करणं हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक अमावस्येला, प्रत्येक पौर्णिमेला, गुरुवारी, मंगळवारी, शुक्रवारी किंवा आठवड्याच्या प्रत्येक वाराला तुम्ही उंबरठ्यावर लेपन करू शकता. तर उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, छोटीशी एक रांगोळी काढली आणि उंबरठ्याला नमस्कार केला. कधीही उंबरठ्याची पूजन झाल्यानंतर, रांगोळी काढल्यानंतर त्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आणि उंबरठ्याला नमस्कार करायचा. उंबरठ्याला नमस्कार करताना ही प्रार्थना म्हणायची, लक्ष्मी सहित विष्णू नारायणा तुम्ही आमच्या घरामध्ये आगमन करा, अशी त्यांना प्रार्थना करायची. आणि उंबरठ्याचं लेपन करत असताना मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा पुरुषोत्तम राम असं म्हणत आपण उंबरठ्याला लेपन करायचं आहे. आता त्यानंतर येते तुळशी मातेची पूजा. तुळशी मातेची पूजा केली. तुळशी मातेला हळदी कुंकू फुले वाहून तिची देखील मनोभावे पूजा केली. अंगणात जर आपल्या तुळस असेल आणि कोणी जर बाहेरून आलं असेल किंवा आपण जर बाहेरून कुठे गेलो असेल आणि आपण जर घरात आलो असेल तर तुळस बघितल्यावर आपल्या मनाला किती शांतता मिळते. त्यामुळे अंगणात तुळस असणे हे खूप महत्त्वाचं आहे. आता घरामध्ये मंगल कलश तर आपल्या प्रत्येकांचा असतो. तर कोणी रोज भरतं मंगल कलश, कोणी प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी भरतं. तर अमावस्येला देखील आपण घरामध्ये कळस बदलला पाहिजे. म्हणजे कलशातील जे काही पाणी आहे तर ते पाणी झाडांना विसर्जित करून परत घासून वगैरे कलश स्वच्छ करून आपल्याला परत अमावस्येच्या दिवशी कलश घरामध्ये भरायचा असतो. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये आपण जे काही तांदूळ ठेवलेले असतात, आता आपण अन्नपूर्णा आपण तांदळामध्ये ठेवतो, तर प्रत्येक अमावस्येला ते तांदूळ बदलायचे असतात. ते तांदूळ काय करायचे तर पक्ष्यांना वगैरे ते तांदूळ टाकून द्यायचे पक्ष्यांना आणि दुसरे तांदूळ त्यामध्ये ठेवायचे. त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आणि उरलेले तांदूळ पक्ष्यांना ठेवायचे आणि दुसरे तांदूळ त्या वाटीमध्ये ठेवायचे आपल्याला. म्हणजे जे काही आपण तांदूळ वगैरे वापरतो ना देवघरामध्ये, तर प्रत्येक अमावस्याला ते बदलायचे असतात. आता देवघरातील सगळी पूजा झाल्यानंतर मग मी बसले दीपपूजनाच्या मांडणीसाठी. तर दीपपूजनाची मांडणी कशा पद्धतीने करायची, तर सगळ्यात आधी मी चौरंग घेतला. चौरंगाच्या खाली रांगोळी काढली. त्यावरती एक लाल कलरचं कापड अंथरून घेतलं आणि 5 दिवे घेतले होते. तर 5 जागी मी तांदळाचं आसन करून घेतलं त्या दिव्यांसाठी. तर मोठ्या समईमधून तेल वगळतं, त्यासाठी त्यांना खाली मी प्लेट ठेवलेली आहे. खाली तांदूळ ठेवलेले आहेत आणि वरती प्लेट ठेवलेली आहे. आणि अष्टलक्ष्मी दिवा हा एक माझ्याकडे आहे, तर तोही मी पूजेमध्ये ठेवलेला आहे. हा मातीचा दिवा, जसं की मी सुरुवातीला आधी तुम्हाला सांगितला होता, तर हाच तो मातीचा दिवा, अष्टलक्ष्मी दिवा. आणि रोजच्या देवघरासाठी जो मी हा दिवा वापरते तो एक दिवा मी पूजेमध्ये ठेवलेला आहे. तर या सगळ्यांना छान असं हळदी कुंकू लावून छान अशी त्यांची सजावट करून त्यामध्ये जोडवाती घालून ते नंतर मी लावून घेतलेले आहेत दिवे. आणि एक दिवा मी तुपाचा लावलेला आहे. जो अष्टलक्ष्मीचा दिवा आहे ना, तो एकच दिवा तुपाचा लावलेला आहे. बाकी सगळे दिवे मी तेलाचे लावलेले आहेत. तर त्यांना फुले वगैरे वाहून त्यांची छान अशी पूजा केली. नंतर त्यांना धूप दीप ओवाळून घेतलं. आपल्या संस्कृतीमध्ये दीपाला खूप मोठं महत्त्व आहे. आपण अनेक शुभ कार्यांची सुरुवात दीप प्रज्वलनाने करतो, कारण प्रकाश हा ज्ञानाचा आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. आपल्या आयुष्यातील अज्ञान, नकारात्मकता, चिंता आणि अंधकार दूर होऊन सुख, शांती आणि समाधानाचा प्रकाश आपल्या घरात राहावा अशी भावना दीप प्रज्वलित करताना ठेवली जाते. म्हणूनच दिवा लावताना केवळ एक धार्मिक विधी म्हणून न पाहता
मनापासून श्रद्धा आणि सकारात्मकतेची भावना ठेवून आपण दिवा लावतो. दीप अमावस्येच्या दिवशी वंशाचा दिवा म्हणून आपल्या घरातील मुलाला देखील ओवाळले जाते. संध्याकाळच्या वेळी घरामध्ये दिवे लावल्यावर घराचं वातावरण खूप प्रसन्न वाटतं. तर संध्याकाळी मी दारासमोर एक दिवा लावला होता आणि अमावस्या पण होती, त्यामुळे दक्षिणमुखी तोंड करून मी तो दिवा लावला होता. हा दिवा लावून मी एक प्रार्थना केली की माझ्या घरावर नेहमी सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता राहू दे. माझ्या कुटुंबावर स्वामींची कृपादृष्टी कायम राहू दे, अशी प्रार्थना या दिव्याला केली. तुम्हीही जेव्हा दिवा लावता तेव्हा एखादी मनातली इच्छा किंवा प्रार्थना ही त्या दिव्याला सांगा आणि स्वामींच्या चरणी ती नक्की अर्पण करा. संध्याकाळी तुळशीसमोर एक दिवा लावला, तिलाही दीप दाखवलं आणि तिच्याजवळ ही प्रार्थना केली. दीप अमावस्येचा दिवस जणू काही घरामध्ये दिवाळी असल्यासारखा वाटत होता. खूप प्रसन्न आणि खूप छान वाटत होतं. सगळीकडे दिवे झगमगतायत आणि सगळीकडे असा अगरबत्तीचा, धूपचा सुवास सगळीकडे पसरत होता. तर खूप प्रसन्न वाटत होतं या दिवशी. तर दिव्यांना नैवेद्य देखील दाखवायचा होता, तर मी खिरीचा नैवेद्य बनवला होता. उकडीचे दिवे देखील मला बनवायचे होते. मी त्यासाठी पीठ देखील मळलं होतं, पण ज्या वेळेत व्हायचं होतं त्या वेळेत झाले नाही. तर त्यामुळे मी म्हटलं खिरीचा नैवेद्य तर पहिला ठेवूया, नंतर उकडीचे दिवे झाल्यावर नंतर ते ठेवूया. तर अशा पद्धतीने आजचा दिवस एकदम छान आणि घरामध्ये दिवाळी साजरी केल्यासारखा झालेला आहे. तर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. त्याचबरोबर स्वामींना देखील खिरीचा नैवेद्य ठेवला आणि त्यांना प्रार्थना केली की स्वामी, आज घरामध्ये खिरीचा नैवेद्य बनवलेला आहे दीपपूजनाच्या निमित्ताने, तर तो तुम्ही ग्रहण करा, अशी गोड स्वामींना प्रार्थना केली आणि तो नैवेद्य स्वामींना अर्पण केला. तर तुम्ही दीपपूजनाच्या दिवशी स्वामींना काय नैवेद्य अर्पण केला तर नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.